आहे म्हणून सांगतो, शास्त्र ऐका, वचन ऐका. का देवाचे आभार मानावेत. तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू तिच्यावर कंपनीचं नाव आहे. त्या कंपनीने जर तिला निर्माण केलं नसतं तर ती तुमच्या घरात नसती, आणि जर देवाने तुम्हाला निर्माण केलं नसतं ती तर तुम्ही नसते, मीही नसतो. आमचा निर्माण करता आहे म्हणून आम्हाला त्याची भक्ती करणं अगत्याचं आहे. जर निर्माण करत्याने जर या निर्मितीकडे दुर्लक्ष केलं ना, हिला खराब व्हायला आणि संपुष्टात यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून शास्त्र म्हणतं, अहंकारी आणि गर्विष्ठ व्यक्ती नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी टाळी देऊन सांगतो. देवाचं अस्तित्व पहिलं मान्य करावं लागेल, नंबर 1. मग तुम्ही कोणी असा, देवाचं जर अस्तित्व तुम्ही मान्य करत नसाल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फार मोठी चूक करत आहात. तुम्हाला तुमच्या ऐहिक जीवनासाठी, कौटुंबिक गरजांसाठी तुम्हाला पाहिजे असलेल्या प्रत्येक वस्तूचं दुकान तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला हे पण ठाऊक असायला पाहिजे की तुम्ही कुठून आलेला आहात. करकोचीला आपलं घरट माहिती आहे, निळवीला आपली जागा माहिती आहे, बैलाला आपला कोठा माहिती आहे, गाढवाला आपला कोठिमा माहिती आहे, करकोचीला आपलं घरट माहिती आहे, पण माणसाला देवाचं घर कळायला तयार नाहीये. आणि म्हणून ही जगात तुम्ही पाहताय ना, या सगळ्या गोष्टीचा तो परिणाम आहे. दिवसभर तुमचं लेकरू जेव्हा गावामध्ये भटकतं आणि संध्याकाळपर्यंत ते घरी पोहोचत नाही, तेव्हा आईचं मन, वडिलाचं मन हे तुटलेलं असतं. आणि त्याबरोबर तो बाप, ती आई रागे भरलेली असते, कारण त्या लेकराला आपलं घर दिसत नाहीये म्हणून. एकीकडे देवाला तुमच्याबद्दल खळबळ आहे आणि दुसरीकडे तुमच्याबद्दल देवाला राग आहे की तुम्हाला माहिती असूनही तुम्ही देवाकडे, देवाच्या घराकडे वळत नाहीये म्हणून. म्हणून मागे फिरा आणि त्याचे आभार माना की त्याने अजून तुम्हाला जमीन दोस्त होऊ दिलं नाही, अजून तुम्हाला त्याने उद्ध्वस्त होऊ दिलं नाही, अजून त्याने तुम्हाला मरणाच्या स्वाधीन होऊ दिलं नाही. त्यापूर्वीच देवाकडे वळा, देवाचं अस्तित्व मान्य करा. दुसरा प्रश्न, कोण देव? क्रिकेट टीमचा कॅप्टन कपिल देव? देव 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 देव, सर्व लोक देवा 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 म्हणत आहे. कोणता देव? कोण आहे देव? जो मनुष्य निर्मित आहे तो देव, की मनुष्याला निर्माण करणारा देव? मनुष्य बनवतो तो देव, की मनुष्याला बनवणारा तो देव? कोण आहे देव? कोण आहे देव? तो देव. गाडी नवीन आणल्याबरोबर तुम्ही गाडीच्या पाया पडता. हिरो होंडा नावाची तुमची गाडी, गाडीच्या पाया पडता. हिरो आणि होंडा हे 2 माणसं आहेत आणि त्यांची ती कंपनी आहे. त्यांच्या कंपनीत त्यांच्या नावाने बनवलेली जर वस्तू तिच्या भजनी तुम्ही लागत असाल आणि जर तिच्या पाया तुम्ही पडत असाल तर ते हिरो आणि होंडा किती ग्रेट आहेत. अरे वरती आकाशाकडे पहा, चांदवे तुम्हाला दिसतील, चांदण्या तुम्हाला दिसतील. सकाळ होताच सूर्य तुम्हाला दर्शन देईल, दुपार होताच तळपती आग तुमच्या डोक्यावरती तुम्हाला दिसेल. सृष्टीचा स्थापनारा, सूर्याची स्थापना करणारा यहोवा परमेश्वर, शास्त्र असं म्हणतो स्तोत्र संहिता 19 मध्ये, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष देवाची हस्तकला दर्शवते. भाषा नाही, आवाज नाही, पण दिवस दिवसाबरोबर बोलतो आणि रात्र रात्रीबरोबर संवाद करते, कारण परमेश्वर देवाने त्यांना निर्मिलेला आहे. पण माणसाला कळायला तयार नाही. माणूस शेवटच्या टप्प्यात देवाची ओळख करायचा प्रयत्न करतो. डुक्कर फक्त एकदाच वरती पाहतं, जेव्हा त्याला कोलदांडा घातला जातो, त्याचे 4 पाय बांधले जातात आणि मोठी काठी त्याच्या 4 पायाच्या मधून घालून त्याला खांद्यावरती टाकलं जातं, तेव्हा त्या डुकराला आकाश निळे हे दिसतं. तोपर्यंत दिसत नाहीत. बरेच लोक आहेत त्यांना देव म्हणून काही दिसत नाही, आणि जर देव म्हटलं की ते लोक लांब पळाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना भीती वाटायला लागली, कोणता देव आता? पाळक साहेब काय बोलणार आहे? टेन्शन घेऊ नका, मी त्याच देवाबद्दल बोलणार आहे जो जिवंत आहे. मी एक नास्तिकवादी व्यक्ती होतो. मी देवाला मानत नव्हतो. ब्रुसली माझा देव,
मी अगदी कम्युनिस्ट व्यक्ती होतो आणि मला देवाच्या अस्तित्वाचं काही घेणं देणं नव्हतं. 7 केसेसमध्ये मी तडीपार होतो. येशू ख्रिस्ताने मला जर दर्शन दिलं नसतं तर आज मी त्याचा सेवक म्हणून या ठिकाणी नसतो. हे सातत्याने मी सांगतो, कारण माझ्या पाठीमागे इतिहास आहे. मी देवाला न मानणारा नास्तिकवादी विचाराचा ब्रुसलीचा भक्त मी होतो. मी वयाच्या 12 वर्षी फर्स्ट ब्लॅक बेल्ट झालो. वयाच्या 15 वर्ष मी स्मगलिंग केली. वयाच्या 19 वर्ष मी रिव्हॉल्वर विकल्या. तो मी आहे म्हणून सांगतो, माझं जीवन बदलणारा मनुष्य ज्या देवाला बनवतो तो देव नव्हे, मला ज्याने बनवलं तो देव आहे. मला ज्याने बनवलं त्याने मला बोलवलं, पण ज्यांनी बनवले ते देव ते मला काही वाचवू शकले नाही. म्हणून पहिली गोष्ट देवाचं अस्तित्व मान्य करा. नंबर 2, कोणता देव? जो मनुष्याला निर्माण करतो, ज्याने मनुष्याला निर्माण केलंय, ज्याने अखिल सृष्टीला निर्माण केलेलं आहे तो देव. मग त्या देवाला आम्ही कसं पाहणार? त्या देवाला मी कसं भेटणार? हे कदापि शक्य नव्हतं. हे कदापि शक्य नव्हतं. आणि म्हणून अनेक लोक आहेत ते देवभक्ती करतात, देव शोधण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांना जर अचानक विचारलं देव भेटला का, तर उत्तर असतं देव कधी काय कोणाला भेटतो का? योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय नंबर 1, योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय नंबर 1 आणि वचन नंबर 18. देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले. देवाला कधीही कोणीही पाहिले नाही, पण देवाच्या उराशी असलेला त्याचा एकुलता एक पुत्र, त्या पुत्राला त्या देवाने, त्या पित्याने या जगात पाठवलं. आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं, देवाची पित्याची ओळख होण्यासाठी देव पित्याने पुत्रत्वामध्ये स्वतःला प्रगट केलं आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू. योहान वचन नंबर 39 मध्ये म्हटलेलं आहे, योहान त्या काळामध्ये यार्देन नदीमध्ये अनेक लोकांना बाप्तिस्मा देत होता आणि शिकवण देत होता आणि सांगत होता, पश्चाताप करा, पाप सोडून द्या, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. काळाचा संक्षेप करण्यात आलेला आहे. वेळ संपलेली आहे. टाइम इज ओव्हर. कम ऑन टू जीसस ख्राइस्ट. कम ऑन टू हेवन. स्वर्गाकडे या, येशू ख्रिस्ताकडे या, पाप सोडून द्या. आणि बायबल असं सांगतं, अनेक लोक आपल्या पापाचा त्याग करू लागले आणि ते बाप्तिस्मा घेण्यासाठी यार्देन नदीमध्ये उतरू लागले. तेव्हा 39 वचनामध्ये असं लिहिलं आहे, येशू ख्रिस्ताला येताना पाहून योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जगाच्या पापाबद्दल प्रायश्चित्त होणारा, जगाचं पाप नष्ट करणारा, जगाचं पाप पुसून टाकणारा, जगाचं पाप धुवून टाकणारा देवाचा कोकरा. कुणाचा कोकरा? कुणाचा कोकरा? कुणाचा कोकरा? तुम्ही कंदुऱ्या केले की नाही? तुम्ही बोकडं नेले की नाही? तुम्ही कोंबड्या नेले की नाही? उलट्या पखाडाच्या, सरळ पखाडाच्या नेले की नाही? देवाने त्याचा पुत्र पाठवला. तुमच्यासारखे दुसऱ्याचं उधारीवर घेऊन बोकडं नाही पाठवला. आणि तुम्ही फक्त कंदुरी करता तुमच्या कुटुंबाच्या पाप क्षालनासाठी. कंदुरीचा प्रकार म्हणजे तुमच्या पाप धुवून टाकण्यासाठी, तुमच्या इडापिडा निघून जाण्यासाठी, तुमच्या श्राप निघून जाण्यासाठी. पण शास्त्र म्हणतं, देवाने स्वतःच्या पुत्राला पाठवलं आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या द्वारे अखिल मानव जातीचं पाप धुवून टाकलं. म्हणून येशू ख्रिस्ताकडे जो कोणी येतो त्याचं पाप धुतल्या जातं. मग त्याचं पाप लाखेसारखं जरी लाल असलं तर शास्त्र म्हणतं, मी त्याला बर्फासम शुभ्र करीन. देव कोण हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ज्याने स्वतःला मानव जातीसाठी वधस्तंभावरती देऊन टाकलं आणि स्वतःचं रक्त सांडून मानव जातीला खंडन देऊन विकत घेतलं, तो देव जो मरणही पावला आणि मरणातूनही उठला. मृत्युंजय,
मृत्यूला हरवणारा, मृत्यूवरती विजय झालेला तो देव. आणि म्हणून सांगतो, कोण देव? जो मनुष्याला निर्माण करणारा, जो सृष्टीला निर्माण करणारा. कोण देव? जो मृत्यूला हरवणारा, मृत्यूवरती विजय होणारा. म्हणून आजही यरूशलेम मध्ये जा, येशू ख्रिस्ताची कबर ही उघडी आहे. आजही जा, सगळं जग अभ्यास करत आहे आणि त्या कबरेला पाहून म्हणतात, येशू ख्रिस्त खरंच जिवंत झालेला आहे. जगाने अभ्यास केला, जगाने रिसर्च केलं आणि त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये, त्या राजांच्या काळामध्ये, पिलाताच्या काळामध्ये त्याच्या कबरेला सील केलं होतं. अनेक लोकांनी त्याच्या कबरेवर धोंड लावून साखळदंडाने सील केलं होतं. पण त्याच्या कबरेवरची धोंड दिव्य दूतांनी येऊन बाजूला केली. येशू ख्रिस्त बाहेर आला आणि शास्त्र म्हणतो त्याने आपल्या शिष्यांना 40 दिवस दर्शन दिलं आणि सांगितलं, मी मेलो होतो तर युगानुयुगासाठी जिवंत आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 1 मध्ये लिहिलं, येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी मेलो होतो तर युगानुयुगासाठी जिवंत आहे आणि स्वर्गाच्या आणि अधोलोकाच्या चाव्या माझ्याकडे आहे. स्वर्गात ज्याला घ्यायचं आहे त्याची चावी माझ्याकडे आहे. अधोलोकात ज्याला टाकून द्यायचं आहे ते पण माझ्याकडे आहे. आणि म्हणून कोण देव? ज्याला स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान आहे. कोण देव? अधोलोकात टाकण्याची ज्याची ताकद आहे, ज्याचं हुकूम आहे, तो देव. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, संपूर्ण जग विध्वंसाकडे चाललेलं आहे, संपूर्ण जग नाशाकडे चाललेलं आहे. प्रत्येक देशाने अणुबॉम्ब, मिसाईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटके समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवले आहेत. जेव्हा केव्हाही युद्धाला सुरुवात होईल 3 वेळा ही पृथ्वी जळून भस्म होईल, इतका स्फोटक साठा प्रत्येक देशाने राखून ठेवलेला आहे. आणि त्याच जगामध्ये, त्याच देशामध्ये तुम्ही आणि मी राहत आहोत. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं, दादांनो, भावांनो, या सृष्टीचा शेवट जवळ आला आहे. पेत्राच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, तोपर्यंतच ही सृष्टी आहे, जोपर्यंत प्रभू धार्मिक लोकांना आपल्याकडे बोलावत नाही, आपल्या बरोबर उचलत नाही, तोपर्यंतच ही पृथ्वी ठेवलेली आहे. जेव्हा की धार्मिक लोकांना तो आपल्याकडे उचलून घेईल, ढगावरती विराजमान होऊन येईल. आणि तेव्हा जे धार्मिक लोक आहेत, जे विश्वासू लोक आहेत, जे पवित्र जीवन जगत आहे, जे त्याच्या नावासाठी वेगवेगळ्या दुःखातून जात आहेत, संकटातून जात आहेत, पिडांमधून जात आहेत, अशा लोकांची देह रूपांतरित होणार, महिमामय शरीराने त्या अंतराळात उचलली जाणार आणि सदा सर्वदासाठी स्वर्गीय पित्याकडे आम्ही राहणार. कोण देव? ज्याने आमची व्यवस्था स्वर्गामध्ये राखून ठेवलेली आहे. आणि म्हणून बरेच लोक म्हणतात, स्वर्ग कुणी पाहिलं, नरक कुणी पाहिलं? बाबांनो, येशू ख्रिस्त असा परमेश्वर देव आहे ज्याने स्वर्गाबद्दल चर्चा केली. आणि म्हणून मरणातून तो उठला आणि स्वर्गामध्ये घेतला गेला, कारण तो स्वर्गातून आलेला होता. आणि म्हणून त्याने म्हटलं, आहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही मजखडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्राम देईन. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जाणार नाही. कोण देव? जो परत आम्हाला घेण्यासाठी येत आहे, तो देव, त्याचं नाव आहे प्रभू येशू. जो कोणी प्रभू येशूवरती विश्वास ठेवील, आपलं जीवन प्रभू येशूला देईल, पापाचा मार्ग सोडून देईल, वाढीदिडीने घेणं बंद करेल, सगळ्या प्रकारची वाईट कर्म सोडून देईल. शास्त्र असं म्हणतं, कुणी ह्या डोळ्याने पाप वासनेने जरी पाहिलं, त्याच्या अंतःकरणाने व्यभिचार केला आहे, त्याची क्षमा होणार नाही. तुझ्याकडे जेवढा आहे तेवढ्याने तृप्त राहा, म्हणजे मी तुझा परमेश्वर तुला कधी सोडणार नाही, तुला कधी टाकणार नाही. जकातदार आले आणि ते म्हणू लागले, आम्ही काय करावं, आम्हाला सांगा, कारण आता आम्हाला स्वर्ग राज्य कळालं आहे. तेव्हा येशूने आणि योहानाने त्यांना संदेश दिला आणि सांगितलं आहे, तुम्हाला जेवढं घ्यायला सांगितलं आहे तेवढंच घ्या, कुभांडाने कुणाचं काही घेऊ नका. आपले मार्ग बदला, आपले विचार बदला, आपली जगण्याची पद्धत बदला, आणि नाही बदलले तर प्रभू घेईल बदला. आजच संधी आहे, आजचाच वेळ आहे. कधी काय होईल काही सांगता येणार नाही. जगाचा शेवट अटळ आहे. त्यापूर्वी या कुडीत प्राण आहे, तोच त्याचा धावा करा,
तोच मागे फिरा, आपलं जीवन प्रभूला द्या. आजची उपकार स्तुती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बोलावून देवाच्या राज्याची घोषणा करणं आहे. प्रभू येशू लवकर येत आहे हा निरोप तुम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून आज जर कुणी या ठिकाणी दुखीत असेल, पीडित असेल, विचाराने गांगारलेला असेल, व्यसनाने बहकलेला असेल, कुटुंबाने तुटलेला असेल, वेगवेगळ्या प्रश्नात तो असेल, भावा आणि बहिणी, प्रभूचा सेवक म्हणून तुला सांगतो, ज्या प्रभूने तुला आईच्या उदरामध्ये घडवलं तो प्रभू या ठिकाणी आहे. जर तो आपल्या अंतःकरणाने विश्वास धरशील आणि आपल्या जिभेने कबूल करशील, येशूच तारणार आहे, येशूच प्रभू आहे, माझा प्रभू आज तुझ्या जीवनामध्ये चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. या आपल्या जागेवर उभे राहूया आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. माझा प्रभू तुमच्या जीवनामध्ये त्याच्या अस्तित्वाला प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. तो देव आहे याची प्रचिती तुम्हाला देणार आहे. तो प्रभू आणि तारणार आहे याचा अनुभव तो तुम्हाला देणार आहे. तो तुमचा आणि माझा कैवारी आहे. तो तुमचा आणि माझा मार्गदर्शक आहे आणि तो तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. या आपले डोळे बंद करूया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रभूची महान उपस्थिती या ठिकाणी आहे. जो कोणी आपले पाप कबूल करणार आणि सोडून देणार, तो प्रभू जो आमच्यासाठी वधस्तंभावरती मरण्यासाठी आला, तो प्रभू ज्याने आमच्यावरती प्रेम केलं आणि इतकं प्रेम केलं की स्वतःचा प्राणच आमच्यासाठी दिला, तो प्रभू आज आमच्यामध्ये आहे. तो तुमचे अश्रू पुसल्याशिवाय राहणार नाही. तो तुमचं दुःख बदलून तुम्हाला आनंदी बनवल्याशिवाय राहणार नाही. तो तुमचा भार वाहणारा प्रभू आहे. तो तुमची काळजी करणारा प्रभू आहे. तो तुमच्यावर प्रेम करणारा प्रभू आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. तो जिवंत आहे. तो मृत्यूवरती विजय झालेला आहे. त्याने मृत्यूला ठोकरलेला आहे. त्याने मृत्यूला हरवलेला आहे. तुमच्या जीवनात जर अशी कोणतीही परिस्थिती असेल की ज्याने तुम्हाला केवळ मरावंसं वाटत असेल किंवा मृत्यूची परिस्थिती व मृत्यू तुमच्या अवतीभोवती घिरट्या घालत असेल, हो तुमची इच्छा मरणाच्या दृष्टीकडे चाललेली असेल, तुमचे मार्ग तुम्ही अंधाधुंदपणे चालत असाल, आज माझा प्रभू या ठिकाणी आहे. त्याला जर तुम्ही आवाज द्याल तर तो तुमचा प्रकाश बनून तुमच्याबरोबर चालेल. कारण त्याने म्हटलं आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुमचं भविष्य तुम्हाला अंधाधुंद दिसत असेल तर आज तो जिवंत देव तुमचं मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. तो जिवंत प्रभू तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. कोणत्याही प्रसंगाने तुम्ही तुटलेले असो, कोणत्याही परिस्थितीने तुम्ही तुटलेले असो, कोणत्याही खेदाने तुमचं अंतःकरण भरलेलं असो, परंतु आज जिवंत प्रभू तुमची भेट घेणार आहे. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू प्रत्येक अंतःकरणाला स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर राजा. त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू दे. त्यांची परिस्थिती तू बदलून टाक. नासरी येशूच्या नावामध्ये त्यांच्या विरोधात असलेली शैतानाची ताकद, त्यांच्या विरोधात असलेले सर्व प्रकारचे शैतानाचे गण, सर्व प्रकारचे श्राप नासरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी उद्ध्वस्त करत आहे. I crash down every curse in the name of Lord Jesus. प्रभू येशू, तुझी शांती मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जाहीर करत आहे. तुझी कृपा त्यांच्यावरती उतरून येऊ दे. तुझ्या शांतीने त्यांच्या अंतःकरण भरून टाक आणि राजा तुझी महिमा होते. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, स्वीकार पित्या. मोठ्याने म्हणूया.